हे बघा शेठ, सगळी काच बसलेली आहे इकडनं पूर्ण अशी. ही आता चेक करतो आम्ही. बाकी सर्व बसलेलं आहे इथे सरफेसला. फक्त इथं जो पोर्शन आहे इथून ते ह्या हँडलपासून इथून ते इथंपर्यंत एवढा किंचित फरक आहे. पण मी सिलिकॉनमध्ये कवर करतो आहे, बसून जाईल काच, काय प्रॉब्लेम नाही. हां, या आतमध्ये आपण पाहू शकतो बघा आता. हे बघा, हा एवढा गॅप आहे. मग तेवढं सिलिकॉनमध्ये मी कवर करतो आहे. जेवढं सिलिकॉन भरतं तेवढं भरतो आहे. हे काच अशी बसून झालेलं आहे. आतनं आता आतले कवर खोलून आतनं पण पेस्टिंग करतो आहे पूर्ण. बघा हे बसवल्यानंतर बघा हे असा थोडासा इथे किंचित फरक दिसतो आहे इथं, इथून ते तिथंपर्यंत बाकी सगळी काच बसलेली आहे. आता प्रॉब्लेम असा आहे की ही काच, हा जो खालचा तुमचा हा पीस आहे, हा ते सरळ केल्यामुळे काय आलं, तर परवा आपण काम केलं तेव्हा ते आत होता. आता सरळ केल्यामुळे हाईट वाढते काचाची. मग ठोकून तर मी पत्रा जेवढं मला आवश्यक आहे तेवढं केलेलं आहे मी कवर. पण आता सिलिकॉन वगैरे लावलं होते, काच किती दिवस टिकेल याची शाश्वती नाही साहेब, कारण हे डेंटचं काम प्रॉपरली झालेलं नाही आहे. तर ह्याप्रमाणे काच बसवून तुम्हाला दिलेलं आहे सिलिकॉन वगैरे आतनं बाहेरनं. आता किती दिवस टिकेल आता हे तुमच्यावरती अवलंबून आहे साहेबा, शाश्वती नाही.